कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 12. आरवीचा जहाल इश्क. त्या दिवशीही तर जबरदस्ती केलीच होती ना, मग आज हे नाटक कशासाठी? जुनूनच्या या प्रश्नावर आरवी फक्त तिरकस हसला आणि म्हणाला, नाश्त्याला काय खाणार? बटाट्याचे पराठे की पनीरचे पराठे? जुनून आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. आरवी आता आरशात स्वतःला बघू लागला. तो फक्त खालच्या कपड्यात म्हणजे बॉक्सरवर होता. जुनून उपरोधिकपणे म्हणाली, तुम्हाला इतरांचं असं विनाकारण वावरणं आवडत नव्हतं, जेणेकरून माझी नजर त्यांच्यावर पडू नये. पण स्वतःसाठी मात्र काहीच बंधनं ठेवली नाहीत का? तुम्ही मात्र कसेही आणि कुठेही फिरू शकता. आरवी हसून म्हणाला, तुला जळफळाट होतोय का? की कोणी मला या अवस्थेत बघू नये? जुनून पुन्हा एकदा उपरोधिकपणे म्हणाली, मला आणि जळफळाट अजिबात नाही. कोणीही तुम्हाला बघावं किंवा तुमच्या जवळ यावं, मला त्याने काहीच फरक पडत नाही. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ना, त्यांच्याजवळ कोणी आलं तर जळफळाट होतो. मी फक्त तुमचा तिरस्कार करते. तुम्ही माझ्यासोबत जे काही केलंय ना, त्यानंतर तुम्हाला माझ्याकडून तिरस्काराशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. आरवी पुन्हा एकदा तिच्या जवळ आला. जुनून मागे सरकू लागली आणि तिची पाठ भिंतीला टेकली. आरवी तिच्यावर झुकला आणि म्हणाला, बरं काही तर देणार आहेस ना तू मला? तू मला अथांग तिरस्कार दे आणि मी तुला अथांग प्रेम देईन. पण माझं प्रेम तुला सुद्धा एखाद्या तिरस्कारापेक्षा कमी वाटणार नाही. कारण काय आहे ना, मला प्रेम करायला येतच नाही, पण काही हरकत नाही. तुझ्यासाठी हळूहळू शिकून घेईन. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आरवी इतका जवळ होता की जुनूनची बोबडी वळली. त्याचा तो डेंजरस चेहरा पाहून तिचा श्वास अडकला. ती अडखळत म्हणाली, कोणता प्रश्न? आरवी हसून म्हणाला, आत्ताच तर विचारलं. पनीर पराठे की बटाटे पराठे? की अजून काही खायची इच्छा आहे? मसाला डोसा, इडली, व्हेज सॅलड, ऑमलेट, ज्यूस आणि बरंच काही आहे. सांग जानम, तू काय खाणार? जुनून रागाने दाट ओठ खात होती. तिने जोरात आरवीला धक्का दिला आणि आरवी थोडासा मागे झाला, पण यावेळी त्याचा चेहरा रागाने थरथरत होता. त्याने तितक्याच चपळाईने जुनूनला गाठले. तिचा एक हात भिंतीवर, दुसरा तिच्या कमरेवर घट्ट आवळला. जुनून शहारली. आरवी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना की मला प्रेमाची भाषा समजत नाही, पण तुला मजाकच वाटला. तुला माहीत आहे, तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर आत्तापर्यंत त्याची मान धडावेगळी झाली असती. मरताना समोर कोण आहे हे मी बघत नाही, पण फक्त तुझ्यामुळेच माझे डोळे उघडे आहेत. प्रार्थना कर की ते उघडेच राहावेत, नाहीतर राग तुझ्यावर असेल आणि निघेल दुसऱ्या कोणावर. असे म्हणत त्याने जवळच असलेली फुलदाणी उचलली आणि जोरात भिंतीवर मारली. तिथे एक नोकराणी उभी होती. ती घाबरून मागे पळाली. जुनूनला तर तिथे आहे ते माहीतच नव्हतं. आरवी तिरकस हसून म्हणाला, निशाणा चुकला नाही तर मुद्दाम चुकवला गेला आहे. पुढच्या वेळी धक्का देताना विचार करून दे. प्रत्येक वेळी निशाणा चुकणार नाही. त्याचे भाव अत्यंत हिंस्र होते. ती नोकराणी त्यांना नाश्त्यासाठी बोलवायला आली होती, पण आरवीचा हा अवतार बघून ती तिथून पळून गेली. जुनून थरथरत्या आवाजात म्हणाली, एखाद्या निष्पापाचा जीव गेला तुम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते का? आरवी हसून म्हणाला, कोणी निष्पाप माझ्यासमोर यावं असं मी कधीच म्हटलं नाही. समोर आलं नाही तर मला राग येणार नाही, आणि राग नाही आला तर समोरच्याचा जीवही जाणार नाही. पण जर मला राग आला तर मात्र समोरचा जगातूनच जाईल. जुनून त्याच्याकडे बघतच राहिली. आरवीचा आता गंभीर आवाजात म्हणाला, शेवटचं विचारतोय, बटाटा पराठे की पनीर? जुनूनने घाबरून तातडीने मान हलवली आणि म्हणाली, हो, बटाटा पराठे. बटाटा पराठे खाईन मी. आरवी हसून म्हणाला, मला माहीत होतं, माझेही तेच फेवरेट आहेत. आपण दोघं सोबत नाश्ता करू. फक्त 5 मिनिटं दे. आरवीने घाईघाईने कपडे घातले आणि जुनूनकडे हात पुढे केला. ती म्हणाली, प्लीज आज मला कडेवर उचलून नेऊ नका. मी स्वतःच्या पायाने चालू शकते. सगळ्यांसमोर असं उचलून नेणं खूप विचित्र वाटतं.
ती बोलतच होती की आरवीने तिला उचलून घेतलंच. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं आणि जुनून फक्त दात ओठ खात होती. खाली डायनिंगवर आरवी तिला स्वतःच्या हाताने भरवत होता. जुनूनला ते अजिबात आवडत नव्हतं, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने आजूबाजूला पाहिलं, तिथे एकही नोकर नव्हता. संतोषी काकू आणि हरी काका वाढून लगेच स्वयंपाकघरात निघून गेले. जुनूनने विचारले, तुम्ही मला सांगितलं नाही की या घरात अजून कोण कोण राहतं? आरवी म्हणाला, जर आधी सांगितले नाही तर आता सांगून अशी अपेक्षा का करतेस? इथे कोण राहतं आणि कोण नाही हे तुला जाणून घेण्याची गरज नाही. जुनून रागाने म्हणाली, गरज आहे. मी इथे राहते तर मला माहीत असायला हवं की माझ्यासोबत अजून कोण आहे. आरवी तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, फक्त मी. बाकी सगळे या घरात राहतात खरे, पण त्यांच्या श्वासाचा आवाजही तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तू हे समज की या घरात फक्त मीच राहतो. तुझं सगळं लक्ष फक्त माझ्यावरच असायला हवं. आता मला तुझ्या हाताने नाश्ता भरव. आरवीचे हे शब्द ऐकून जुनून आश्चर्याने म्हणाले, पण का? मी तुम्हाला माझ्या हाताने नाश्ता का भरवू? तुम्ही रिकामे टेकडे असाल म्हणून तुम्हाला मला लहान मुलासारखं भरवायला आवडतं असेल, पण मला अशा हालचाली अजिबात आवडत नाहीत. तुम्हाला भूक लागली असेल तर खा, नाहीतर तुम्हाला जे करायचं ते करा. मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार नाही. असे बोलून ती आपल्या खुर्चीवरून उभी राहिली. आरवी तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, नक्की ना? जुनून एक क्षण घाबरली, पण धीर एकवटून तिने मान हलवली आणि म्हणाली, माझ्याकडून नक्की आहे. पुढच्या क्षणी आरवी जोरात ओरडला, हरी काका! त्याचा आवाज ऐकताच काका धावत स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि मान झुकवून उभे राहिले. आरवी त्यांच्याकडे बघत अत्यंत शांत पण धोकादायक आवाजात म्हणाला, हरी काका, या किचनमध्ये किती लोकांसाठी जेवण बनतं? जुनूनला कळेना की आरवीच्या डोक्यात काय चाललंय. काका थरथरत्या आवाजात म्हणाले, तुमच्या दोघांशिवाय वरुण साहेबांचं बनतं आणि कधी कधी अव्वल साहेबांचं. त्यांच्याशिवाय आम्ही नोकर आहोत. आमचं जेवणही याच किचनमध्ये बनतं. आरवीने त्यांचं बोलणं मध्येच तोडलं आणि हसून म्हणाला, तर मग आजपासून या किचनमध्ये फक्त माझं आणि माझ्या जानमचं जेवण बनेल. ना तुमच्यासाठी काही शिजेल ना बाहेरून काही येईल. हरिकाका चकित होऊन म्हणाले, पण मग बाकी सगळे काय खाणार? आरवीने तिरकस नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याचे भाव बघून काकांनी लगेच मान खाली घातली. जुनूनच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिला समजलं की तिच्या एका नाहीमुळे हे सगळं घडतंय. ती मुकाट्याने पुन्हा खुर्चीवर बसली आणि प्लेटमध्ये घास बनवू लागली. आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान पसरलं. तो काकांकडे बघत म्हणाला, आज रात्री सर्वांसाठी दावतीचा बेत करा हरी काका. सर्वांसाठी इतकं चविष्ट जेवण बनवायला हवं की लोक आपली बोटं चाटत राहतील. हे बोलताना त्याचं लक्ष जुनूनच्या हातातील दह्यात बुडवलेल्या घासाकडे होतं. त्याने तिचं नाजूक मनगट पकडलं आणि तो घास खाताना तिचं बोटही आपल्या ओठांना स्पर्श करू लागला. जुनून तिथेच बसल्या जागी शहारली. तिने डोळे घट्ट मिटले होते. आरवी ज्या पद्धतीने तिच्या हातून जेवत होता ते खूपच अस्वस्थ करणारं होतं. तिने डोळे उघडून पाहिलं तर हरी काका तिथून निघून गेले होते. तिने सुटकेचा श्वास सोडला. कसाबसा आरवीला नाश्ता भरवला. जेवण संपल्यावर जुनून आरवीकडे बघत म्हणाली, आता मी माझ्या खोलीत जाऊ शकते का? आरवी हसून म्हणाला, मी तुला अडवू शकतो का? जुनूनने पुन्हा एकदा सुटकेचा श्वास घेतला आणि तिथून जायला निघाली. पण आरवीने तिला थांबवलं आणि म्हणाला, आज रात्री तू माझ्यासोबत एका पार्टीत येणार आहेस. हे ऐकताच जुनूनचे डोळे विस्फारले आणि तिने मागे वळून पाहिलं आणि म्हणाली, मी पार्टीत येणार? पण का? मी कोणत्याही पार्टीत येणार नाहीये. मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये आणि असं म्हणू नका की मी तुमचं हे म्हणणं ऐकेन. आरवी आपल्या जागेवरून उठला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला.
तो म्हणाला, तुला वाटतं का तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय आहे? जुनून रागाने ओरडली, प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जबरदस्ती करता. तुम्ही स्वतःला समजता काय? तुम्ही मला कुठेही चालायला सांगाल आणि मी तुमच्या मागे मागे येईन? अजिबात नाही मिस्टर गँगस्टर. मी तुमच्यासोबत कोणताही पार्टीत येऊ शकत नाहीस, जुनून ठामपणे सांगितलं. आरवीने आपल्या हातातील घड्याळाकडे बघत उत्तर दिलं, मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तू तुझ्या खोलीत जा. अर्ध्या तासात तुझे कपडे तुझ्यापर्यंत पोहोचवले जातील. ते घालून तुला रात्री 8 वाजता तयार राहायचं आहे. मला तुझ्या ओठातून नाही ऐकायची सवय नाही. आता जा. जुनून मात्र तिथून हलली नाही. जिद्दीने त्याच्या कमरेवरची पकड घट्ट झाली होती तिची. आरवीने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि पुन्हा म्हटलं, मी सांगितलं ना, तुझ्या खोलीत जा. जुनून चवताळून म्हणाली, नाही, नाही जाणार मी. मी माझ्या खोलीत जाणार नाही. आरवी क्रूरपणे हसला आणि म्हणाला, नक्की ना? जुनूनने आजूबाजूला पाहिलं. तिला अंदाज येत नव्हता की आरवी आता काय करेल. आरवीने आपल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि पुन्हा विचारलं, कन्फर्म आहे ना? आरवीचा प्रत्येक शब्द अवतार पाहून जुनूनचे डोळे विस्फारले आणि ती तडक आपल्या खोलीत पळाली. आरवीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं. तो बाहेर आला, आपल्या गाडीत बसला आणि निघून गेला. थोड्या वेळाने एक गाडी ब्लू लायन क्लबच्या बाहेर येऊन थांबली. अव्वल गाडी चालवत होता आणि आरवी त्याच्या शेजारी बसला होता. दोघेही गाडीतून उतरून क्लबच्या आत गेले. बाहेर कडक ऊन होती, पण आत मात्र काळोख आणि चमचमत्या लाईटमध्ये सर्व थंड होते. चमचमणाऱ्या लाईट्सचा खेळ सुरू होता. सिगारेट आणि हुक्क्याचा धूर सर्वत्र पसरला होता आणि संगीताचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. अव्वल आरवीकडे बघत म्हणाला, माहीत नाही का, पण मला वाटतं ही डील आज होणार नाही. मी जेव्हा वामाशी बोललो होतो तेव्हा त्याचा नूर काही वेगळाच होता. मला वाटतंय तो आज या डीलपासून मागे हटणार आहे. आरवी थोडा विचार करून हसला आणि म्हणाला, जेव्हा तो सॅम्पल बघेल ना, तेव्हा तोच काय त्याचा बापही ही डील फायनल करेल. असे म्हणत त्याने आपल्या खिशात हात लावला जिथे ड्रग्जचा सॅम्पल होता. तो वामा नावाच्या माणसाला भेटायला आला होता. समोरच्या सोफ्यावर वामा बसला होता आणि 2-3 मुली त्याला रिझवण्याचं काम करत होत्या. आरवी त्याच्या समोर जाऊन बसला तर अव्वल मागे उभा राहिला. वामाने आरवीकडे पाहिलं आणि म्हटलं, तर अखेर तू आलासच. मी कधीपासून तुझी वाट बघतोय. आरवी शांतपणे म्हणाला, काय झालं? वाट बघणं जड जात होतं का? इतकी घाई कशाची? वामा हसून म्हणाला, घाई मुळीच नाहीये. खरं तर मला तुला सांगायचं होतं की ही डील मी कॅन्सल करतोय. हे ऐकताच आरवीच्या भुवया उंचावल्या. अव्वलला मात्र आधीच अंदाज आला होता. ब्लू लायन क्लबमध्ये वामाचे शब्द ऐकून अव्वलला आश्चर्य वाटलं नाही, पण आरवीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटले नाहीत. वामा हसून म्हणाला, जेव्हा मला हे ट्रक तुझ्यापेक्षा कमी किमतीत मिळतायत तर मी तुझ्याशी डील का करू? मी दुसऱ्या डीलरसोबत व्यवहार पक्का केलाय. आरवी शांतपणे म्हणाला, मी हे तर चांगलेच आहे. एका बिझनेसमॅनची हीच ओळख असते की त्याला माहीत हवं माल कुठून घ्यायचा आणि कुठे गुंतवणूक करायची. असो, तुझ्यासोबत बिझनेस करण्यात मज्जा येतेच, पण बिझनेस न करताही मज्जा येईल. आता डील तर होणार नाही, पण आपण पार्टी तर एन्जॉय करू शकतो ना? वामा खुश झाला आणि म्हणाला, नक्कीच, तुझ्यासोबत पार्टी करण्याची मज्जा काही वेगळीच असते. दोघांनी वाईनचे ग्लास हातात घेतले आणि एकमेकांना चिअर्स केलं. वामासोबत बसलेल्या मुलींच्या नजरा आरवीवर खिळलेल्या होत्या, पण त्याने त्यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. वामा म्हणाला, मी ऐकलंय तुला सुंदर मुली खूप आवडतात. या दोघींपैकी तुला कोण जास्त आवडली? आरवीने शेवटच्या मुलीकडे पाहिलं आणि म्हणाला, ही. ती मुलगी मोठ्या नकऱ्यात आरवीजवळ आली आणि त्याच्यावर झुकली. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला.
आरवीने सुद्धा तिच्या कमरेवर हात ठेवला. वामाने त्या मुलीला इशारा केला तेव्हा ती आरवीला तिच्यासोबत रूममध्ये येण्यासाठी गळ घालू लागली. आरवीने अव्वलकडे पाहिलं आणि म्हटलं, माझी वाट बघा, मी थोड्या वेळात येतो. अव्वल लगेच म्हणाला, पण तू तर म्हणाला होतास की आता जुनूननंतर. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच आरवीने अत्यंत थंड आणि क्रूर नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, खबरदार, तुझ्या जिभेवर तिचं नाव जरी आलंच तरी. असं बोलून त्याने पुन्हा त्या मुलीच्या कमरेत हात टाकला. त्या मुलीचं नाव मेहिका होतं आणि ती वामाची खास मानली जायची. आरवी तिच्यासोबत रूममध्ये आला. आत येताच मेहिका आरवीच्या जाळ्यात होती आणि त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला कुरवाळू लागली होती. आरवी तिच्याकडे बघत म्हणाला, तुझं वामावर प्रेम आहे का? मेहिका त्याच्याकडे मादक नजरेने बघत म्हणाली, माझं फक्त पैशावर प्रेम आहे. तो मला पैसे देतो आणि मी त्याला जे हवंय ते देते. आरवी हसून म्हणाला, आणि जर तोच पैसा मी तुला दिला तर? मेहिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याच्या गळ्यावर झुकून त्याला चुंबन देऊ लागली आणि आरवीने तिची पाठ घट्ट आवळली. त्याच्या पकडीमुळे मेहिका थोडी लांब झाली आणि म्हणाली, मला माहीत नव्हतं की मी तुला पहिल्याच नजरेत इतकी आवडले असेन. तसंही मी ऐकलंय तुला फक्त व्हर्जिन मुली आवडतात. मी तर तशी नाहीये. आणि तू जर एखाद्या मुलीसोबत एका रात्रीपेक्षा जास्त वेळ घालवत नाहीस, मग माझ्याबद्दल हा विचार कसा? आरवी हसला आणि तिच्यापासून पूर्णपणे वेगळा होऊन बेडवर आडवा झाला. मेहिका प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत बेडवर बसली. आरवी कुशीवर वळून म्हणाला, मी तुला पैशांची ऑफर दिली, स्वतःची नाही. तू इतकीही खास नाहीयेस की मला तुला कायमचं माझ्याकडे ठेवावंसं वाटेल. तुला एक काम करायचं, किंमत तू सांगशील पण काम मी सांगेन. आरवीच्या त्या शब्दांनी मेहिका थोडी हादरली. तिने त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. ती म्हणाली, मला काय करावं लागेल? आरवी तिरकस हसून म्हणाला, मी म्हटलं ना, तुझी किंमत आणि माझं काम. जर तुला ही डील मान्य असेल तर इथे थांब, नाहीतर चालती हो. मेहिका काही वेळ विचार करत राहिली आणि मग म्हणाली, ठीक आहे. आरवीने आपल्या खिशातून चेकबुक काढलं आणि त्यावर सही केली आणि तिच्याकडे सरकवत म्हटलं, यावर सही हवी ती रक्कम स्वतःच भरून घे. मेहिकाने तो चेक घेतला आणि विचारलं, पण आता माझं काम तरी सांग. आरवी म्हणाला, भावशून्य होऊन म्हणाला, वामाला संपवायचं आहे. त्याचं ते बोलणं ऐकून मेहिकाचे शुद्धच हरपली. तिने तो चेक परत ठेवला आणि म्हणाली, तू 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 वेडा झालायस का? वामाला संपवायचं? तू असा विचार तरी कसा करू शकतोस? आरवी आपल्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या हातात एक बंदूक नाचू लागली. तो मेहिकाकडे बघत म्हणाला, हो की नाही? मेहिका थरथरत्या आवाजात म्हणाली, पण यात खूप मोठा गुन्हा आहे. पण यात खूप मोठा धोका आहे. आरवी हसून म्हणाला, खतरोंशी खेळणं हेच तर आरवीचं काम आहे. एक दिवसासाठी खेळाडू तू सुद्धा बन. मेहिका उभी राहिली आणि त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली, जर मी हे केलं तर तू मला सॅटिस्फाय करशील का? तिचा तो प्रश्न ऐकून आरवीने तिला आपातकंटक न्याहाळलं आणि म्हटलं, नक्कीच, नक्कीच तुला सॅटिस्फाय करेन. मेहिकाच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं. आरवीने आपल्या दुसऱ्या खिशातून एक छोटी पुडी काढली आणि मेहिकाच्या हातात दिली. आरवी म्हणाला, हे ड्रग्ज आहेत असं समज. हे घेतल्यावर माणूस नशेत धुंद होतो, पण जर डस थोडा जरी वाढला तर माणूस डोळे उघडणं तर सोडा, साधी हालचालही करू शकणार नाही आणि जिथे आहेस तिथेच संपेल. तू तुझं काम संपव, मी माझं काम नक्की संपवेन. मेहिका हसून म्हणाली, बस, मला 1 तास दे, त्यानंतर याच रूममध्ये भेटूया. असं बोलून ती तिथून निघाली. तुम्हाला काय वाटतं, मेहिका वामाला संपवू शकेल का? आणि आरवी तिची अट कशी पूर्ण करेल? तर भेटू लवकरच एका नवीन भागासह. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय, आजारी असल्यामुळे खोकला सर्दी वगैरे भरपूर आहे.